तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत। पुण्यात शिवसेनेचा रोड शो होणार आहे। कात्रज परिसरात सकाळी 11 वाजता रोड शोचं आयोजन करण्यात आलं। कसबा पेठेत धंगेकरांसाठी प्रचार सभा होणार आहे। या प्रचार सभेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असतील। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर असतील, काय आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांच्या या रोड शो साठी? खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकींचा बिगुल वाजल्यापासून सातत्याने जे आहे ती शिवसेना चर्चेमध्ये आहे आणि स्वतः आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दृष्टीने पुण्यामध्ये येत आहेत। पुण्यामध्ये आज सकाळी 11 वाजता कात्रज परिसरातून रोड शोला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि साधारणतः 2 तास हा रोड शो चालेल आणि त्या रोड शो नंतर दुपारी 1 वाजता रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर ज्या भागातून उभा आहे तिथे भाजपचं मोठं वर्चस्व आहे, कारण का कसबा पेठ हा संपूर्ण बालेकिल्ला भाजपचा मानला जातो। या भाजपच्या विरोधामध्ये गणेश बिडकर दावेदार आहेत भाजपकडून, तर त्यांच्या विरोधामध्ये ही प्रचाराची सभा जी आहे ती पुण्यातील कसबा पेठेमध्ये होणार आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे नेमकं भाजपच्या विरोधामध्ये बोलणार का की स्वतःचा विकासाचा अजेंडा घेऊन जाणार, कारण का भाजप विरुद्ध शिवसेना शिंदेची ही अनेक जागांवरती जे आहे ते समोरासमोर उभे राहिलेले पाहायला मिळतात। त्यांचे उमेदवार जे आहेत ते एकमेकांच्या समोर आहेत। त्यामुळे नेमके एकनाथ शिंदे सभेतून कोणाला टार्गेट करणार आहेत हे देखील आज पाहणं महत्त्वाचं आहे। आणि त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये देखील एका सभेचं आयोजन जे आहे ते सायंकाळच्या सुमारास करण्यात आलेलं आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनाने पाहता, अनुषंगाने पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज पुणे आणि पिंपरी चिंचवड दौरा होतोय आणि या दौऱ्यामध्ये नेमकं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाला टार्गेट करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अगदी रोहन, आपण जर पाहिलं तर पुण्यात पहिल्यापासूनच धंगेकरांनी भाजपच्या नेत्यांना टार्गेट केलं होतं, मुरलीधर मोहोळांसंदर्भात असो किंवा इतरही गोष्टी। त्यामुळे कुठेतरी शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद पहिल्यापासूनच तापलेला पाहायला मिळाला। मात्र वरिष्ठ नेत्यांनी अजूनही काही एकमेकांवर टीका केलेली नाहीये। मैत्रीपूर्ण लढत असंच भाजपकडून असो वा शिवसेनेकडून असो असं म्हटलं जात आहे। मात्र या सभेच्या माध्यमातून ते आतापर्यंत जी झालेल्या टीका ज्या झाल्या नाही त्या होऊ शकतात का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजप नेत्यावर किंवा विरोधकांवर तशी काही टीका टिप्पणी करू शकतात का, असाही अंदाज वर्तवला जातोय? थेट भाजपवरती टीका करण्याची शक्यता खूप कमी वाटते, कारण का मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र लढतात आणि तिथे कुठलाही फटका बसू नये, त्यामुळे खबरदारी जी आहे ती सगळ्यांनी घ्यायची आहे अशा प्रकारचं मत वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरलेलं आहे। वरिष्ठांमध्ये समन्वय देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय। मग भाजप आणि शिवसेनेमध्ये देखील पाहायला मिळतोय, कारण का अजित पवारांवरती थेट भाजपची लोक टीका करतात, परंतु शिवसेनेच्या कुठल्याच नेत्यावरती अद्यापपर्यंत कोणी टीका केलेली नाही किंवा वरिष्ठ नेत्यांनी देखील शिवसेनेच्या भाजपवरती टीका केलेली नाही आणि स्थानिक नेत्यांना देखील तशा प्रकारची तंबी जी आहे ती दिलेली आहे। त्यामुळे रवींद्र धंगेकरांनी देखील या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने बिलकुलपणे कुठल्याच भाजपच्या किंवा शिवसेनेच्या नेत्यांवरती जे आहे ती टीका करणं टाळलेलं पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळी टीकेची झोड धंगेकरांकडून दिली जाऊ शकते अशी शक्यता होती। यापूर्वी निवडणुकीच्या अगोदर त्यांनी चांगला जो आहे तो पवित्रा घेतलेला होता, परंतु वरिष्ठ नेत्यांनी जे आहे ती तंबी दिल्यानंतर त्यांनी काहीशी मवाळ भूमिका घेतलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता एकनाथ शिंदे नेमकं पुण्यामध्ये आल्यानंतर आणि धंगेकरांसाठी प्रचार करत असताना काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। रोहन, त्या संदर्भातील अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद सविस्तर